हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इलेक्ट्रोक्रक्स यूट्यूब चॅनल. आज आपण ईटीचा नेक्स्ट पार्ट स्टार्ट करणार आहे. त्याआधी जे मुलं जर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण का न्यू अपडेट तुम्हाला त्या पद्धतीनं मिळत जातील. आणि सर्वांनी चॅनल लाईक करायचं आहे, जेणेकरून माझंही मोटिवेशन्स वाढत आहे. तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे, त्यामुळं मी हे लेक्चर सिरीज पुढं कंटिन्यू केलेली आहे. असाच रिस्पॉन्स मिळाला तरच लेक्चर सिरीज स्टार्ट होईल पुढं. आता आपण ईटीचं बऱ्याच वेळा मी क्वेश्चन विचारत असतो, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर उत्तर लिहित चला, जेणेकरून तुमचाही फायदा होत जाईल. आजच्या लेक्चरला आपण बघायचं आहे डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल ग्रिड अँड स्मार्ट ग्रिड. कन्व्हेन्शनल ग्रिड अँड स्मार्ट ग्रिड. आता तुम्हाला डिफरन्स क्वेश्चनच तयार झाला बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे इथं, डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल ग्रिड अँड मायक्रो ग्रिड. काय आहे? मायक्रो सोर्सेस पहिला हे डिफरन्स आहे, म्हणजे 1, 2, 3 डिफरन्स आहेत. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सेपरेटली लिहायचे आहे. एकाच बॉक्समध्ये लिहू नका, जेणेकरून एक्सेल शीट माझी व्यवस्थित तयार होईल तिथं. मायक्रो सोर्सेस आर द मच स्मॉलर कपॅसिटी विथ रिस्पेक्ट टू लार्जर जनरेटर इन कन्व्हेन्शनल पॉवर ग्रिड. म्हणजे मायक्रो ग्रिड आहे ते काय आहे, पॉवर कॅपॅसिटी स्मॉल आहे त्यांची ॲज कम्पेअर टू कन्व्हेन्शनल ग्रिड. Power generated at the distribution voltage can be directly fed to the utility distribution network. म्हणजे जी पॉवर फेड होत्या, पॉवर जनरेशन जे होतं आहे डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज हे डायरेक्टली डिस्ट्रीब्यूट केलं जाऊ शकतं. मायक्रो सोर्सेस आर नॉर्मली इन्स्टॉल्ड क्लोज टू द customer premises so that the electrical or heat load can be efficiently supplied with the satisfactory voltage and frequency profile and negligible line losses. हे डिफरन्स आहेत. म्हणजे हे डिफरन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. आता डिफरन्स बिटवीन काय आहे, डिफरन्स बिटवीन स्मार्ट ग्रिड अँड मायक्रो ग्रिड. काय काय डिफरन्स आहेत इथं दिलेलं आहे. They do not have any difference on the energy sources, utilities, microgrid, increase reliability with distribution generation. म्हणजे बघा, डिफरन्स बिटवीन स्मार्ट ग्रिड अँड मायक्रोग्रिड. मायक्रोग्रिड म्हणजे काय आहे, हा क्वेश्चन नंबर 2 आहे तुमच्यासाठी. डिफरन्स बिटवीन आजच्या लेक्चरचा डिफरन्स बिटवीन मायक्रोग्रिड अँड स्मार्ट ग्रिड मी थोडक्यात सांगतो. स्मार्ट ग्रिडला 2 वे कम्युनिकेशन असतं, मायक्रो ग्रिडला 2 वे कम्युनिकेशन नसतं. स्मार्ट ग्रिडची पॉवर काय आहे, जास्त आहे. मायक्रो ग्रिडची पॉवर जास्त नाही. ते मायक्रो ग्रिड, तिसरा डिफरन्स काय आहे, मायक्रो ग्रिड कंझ्युमर युटिलिटीच्या ठिकाणी यूज केला जातो. स्मार्ट ग्रिड काय आहे, मोठ्या ठिकाणी यूज केला जातो. असे 3 डिफरन्स आहेत ह्यामध्ये. आता नेक्स्ट पार्ट काय आहे बघा, नीड अँड सिग्निफिकन्स ऑफ मायक्रोग्रिड. नीड अँड सिग्निफिकन्स ऑफ मायक्रोग्रिड. पॉईंट किती आहेत बघा, तेवढे क्वेश्चन तयार होतील. 9 क्वेश्चन आहेत. ॲटलिस्ट तुम्ही 5. क्वेश्चन नंबर 3 तुमचा इथं तयार झालेला आहे. मित्रांनो, हे असे क्वेश्चन मी विचारतो आहे, ह्याच्यामागं सुद्धा रिझन आहे. कारण का एक्झामला तुमच्या MCQ बेस्डच एक्झाम आहे. MCQ बेस्ड एक्झाम असल्यामुळं तुम्हाला एका दिवसात अभ्यास होणार नाही. रेग्युलर अभ्यास ह्याचा केला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. नीड अँड सिग्निफिकन्स ऑफ द मायक्रोग्रिड म्हणजे काय बघा. आणि हा चॅप्टर संपल्यानंतर जवळपास आपला 50% सिलेबस कव्हर होते. कारण का पेजेस जर बघितली आपली 104 पेजेसपैकी 140 पेजेसपैकी 60 पेजेसपर्यंत दुसराच टॉपिक आहे आपला. म्हणजे याचा अर्थ काय, दुसरा टॉपिक संपणं हे खूप गरजेचं आहे. काय नीड अँड सिग्निफिकन्स ऑफ मायक्रोग्रिड म्हणजे मायक्रोग्रिडची गरज काय आहे, enables the use of the micro level power generation plant by using renewable and alternating fuel, thereby conserves the fossil fuel. conserves the fossil fuel. तुम्ही आन्सरमध्ये एवढं लिहिलं तरी चालेल, conserves the fossil fuel. सेपरेटली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ते आन्सर. त्यानंतर काय, ऑप्टिमम अँड इफिशियंट यूज ऑफ डिस्ट्रीब्युशन एनर्जी सिस्टीम. ऑप्टिमम अँड इफिशियंट
use of distribution energy system, enables to enhance the use of energy storage system with rise the reliability factor of grid, rise the reliability factor of grid, rises the reliability factor of grid. हा नेक्स्ट आहे, rises the reliability factor of grid, improves the power quality, improves the power quality. त्यानंतर काय, प्लेइंग क्रुशियल रोल इन ऑप्टिमायझेशन ऑफ cost of energy, optimization of cost of energy, minimize the green gas production by adoption of renewable sources वापरल्यामुळं जे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे तो काय केलेला आहे, मिनिमाइज केलेला आहे. enables to increase the efficiency of energy management, ह्याच्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, एनर्जी मॅनेजमेंट प्रॉपर होऊ शकतं. एनहान्स द पॉवर बॅलन्स, एनहान्स द पॉवर बॅलन्स. परत काय आहे नवं, मायक्रोग्रिड प्रोव्हाइड रेव्हेन्यू बाय सेलिंग एनर्जी अँड रिसीव बॅक टू द ग्रीड. रिसीव बॅक टू द ग्रीड. आता मी जे हायलाईट पॉईंट केलेलं आहे तेवढी जरी उत्तर तुम्ही दिली, तेवढे जरी पॉईंट लिहिले तरी तुमच्या लक्षात राहिलं असं समजता येईल. हे बघा मित्रांनो, प्रामाणिकपणे करा स्टडी, थोडासाच करा पण व्यवस्थित करा. कसं आहे, ह्या लॉकडाऊनमध्ये 90% मुलं अभ्यास करत नाहीत, फक्त 10%च मुलं अभ्यास करतात. ज्यावेळी हा लॉकडाऊन उठेल त्यावेळी कॉम्पिटिशन 100% मुलांच्यावर नसणारच आहे. कॉम्पिटिशन किती मुलांच्यावर असणार आहे, फक्त जे अभ्यास केले त्यांच्यावरच असणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रामाणिकपणे अभ्यास करा. भरपूर चांगल्या संधी आहेत, तुम्हाला त्याचा वापर करता येईल. ठीक आहे. आता नेक्स्ट काय, मेजर कंपोनंट ऑफ मायक्रोग्रिड, मेजर कंपोनंट ऑफ मायक्रोग्रिड. तुमचा क्वेश्चन नंबर 4 झाला. व्हॉट इज द मेजर कंपोनंट ऑफ मायक्रोग्रिड. काय काय आहेत बघूया. एनर्जी सप्लाय सिस्टीम, जास्त काय त्याच्यातलं घ्यायची गरज नाही. एनर्जी सप्लाय सिस्टीम एक आहे. त्यानंतर एनर्जी स्टोरेज कपॅसिटी एक आहे. त्यानंतर डिमांड रिस्पॉन्स अँड इफिशियन्सी मेजर एक आहे. एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम आहे, येते काय, आणि युटिलिटी ग्रीड इंटरकनेक्शन, युटिलिटी ग्रीड इंटरकनेक्शन. हे जे 4 मुद्दे आहेत, 5 मुद्दे आहेत ते तुमच्या 4थ्या क्वेश्चनमध्ये येतील. काय आहे 4था क्वेश्चन तुमचा, व्हॉट इज द मेजर कंपोनंट ऑफ मायक्रोग्रिड. तर हे 5 मुद्दे तुम्ही सेपरेटली लिहायचे आहे, सेपरेटली कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. मित्रांनो, आता आपण पुढे जातोय. काय आहे, ऑपरेशन ऑफ मायक्रोग्रिड आहे. तो खूप मोठा, हे पहा, खूप मोठा कन्सेप्ट आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. फक्त आजच्याच लेक्चरला हे घेऊन टाकू आपण, जेणेकरून आत्ता संपेल ह्या लेक्चरमध्ये. ऑपरेशन ऑफ मायक्रोग्रिड, त्यामध्ये काय आहे, ऑपरेशनमध्ये 2 मोड्स आहेत. कुठले आहे, ग्रीड कनेक्टेड टू द मोड, आणि दुसरा कुठला आहे, आयसलँडेड मोड. हे 2 मोड आहेत. म्हणजे हा क्वेश्चन नंबर 5 तुमचा तयार होईल. काय आहे मोड, 2 मोड आहेत. ऑपरेशन ऑफ मायक्रोग्रिड, ऑपरेशन ऑफ मायक्रोग्रिडमध्ये 2 मोड आहेत. क्वेश्चन नंबर 5, ऑपरेशन ऑफ मायक्रोग्रिड कुठला आहे, ग्रीड कनेक्टेड मोड आहे. म्हणजे ग्रीड कनेक्ट केलेलं असतं त्या मोडला, आणि सेपरेटली मोड एक आहे, त्याला काय म्हटलं तर आयसलँडेड मोड. हे 2 मोड आहेत. मग हे दोन्ही सेपरेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तर मुलांना आज आता इथं आपण थांबतोय. तुम्हाला जर लेक्चर खरंच आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा, आणि जे मुलं नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून न्यू अपडेट तुम्हाला मिळत जाईल. आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, जेणेकरून मलाही काय त्यात ॲडव्हान्स करता येईल. आज आपण इथं थांबतोय. थँक्यू सो मच.